वृक्षवल्ले आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ले आम्हा सोय। 3 महिने आम्ही चोपडीचे ग्रामस्थ शेतकरी यांनी वन विभागाकडे 2 कोटी लिटर पाणी उपलब्ध केलेले आहे। वन विभागाच्या सीमेवरती सर्व बाजूंनी आम्ही 2 कोटी लिटर पाणी उपलब्ध करून त्यांना सांगितले की ही पाणी झाडांना घाला आणि ही झाडं जगवा, परंतु यांनी कुठलीही कारवाई न करता ते झाडं जाळण्याचा उद्योग सुरू केलेला आहे। गेल्या वर्षीसुद्धा आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून इतकंच पाणी 2 ते 2.5 कोटी लिटर पाणी आम्ही त्यांना दिलं आणि त्यांनी ते आत वितरित केलं। त्यासाठी सुद्धा आम्हाला खूप संघर्ष करावा लागला, खूप पाठपुरावा करावा लागला आणि त्यानंतर त्यांनी हे पाणी आत झाडांना दिलं। यावर्षी मात्र तरी आम्ही ते पाणी उपलब्ध असून आम्ही 3 महिने झाला आम्ही त्यांना म्हणतोय ते पाणी वितरित करा आणि झाडं जगवा, परंतु त्यांनी कुठली हालचाल केली नाही। त्याचबरोबर या वन विभागाच्या जमिनीमध्ये आमचं पुरातन असं 15 पिढ्यापासूनचं महादेव मंदिर आहे। त्या महादेव मंदिरामध्ये आम्हाला त्याचं संरक्षण करू देत नाहीत आणि ते स्वतःही संरक्षण करत नाहीत त्या मंदिराचं। त्या ठिकाणच्या नंदी भग्न झाला आहे, महादेवाची पिंड भग्न होण्याची अवस्थेत आहे आता भविष्यात। असं असताना आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही तर संरक्षण करा, नाहीतर आम्हाला तर करू द्या। साहेब, असे बऱ्याच ठिकाणी प्रश्न आहेत की जिथं झाडे आत्ता मरणाच्या ह्याच्यावर आहेत, जिथं पाणी आता उपलब्ध नाही आहे सध्या। प्राण्यांचीही तीच अवस्था आहे, तळे असून तिथं पाणी नाही आहे, तर त्यावर आता तुम्ही काय उपाययोजना? विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा वारंवार आमचे सहकारी आणि आमच्यासारखे लोकप्रतिनिधी वारंवार हा मुद्दा उपस्थित करतात। संबंधित सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्याकडेही आपण हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि जास्तीचा लागणारा जो निधी आहे, म्हणजे झाडे जगवण्यासाठी पाण्याची गरज आहे। पाणी उपलब्ध करून देणारं आसपासचं गाव असतं आणि ते पाणी तिथून उचलून झाडांना घालण्यासाठी येणारा जो खर्च असतो तो एकतर DPDCतून मिळतो, नसेल तर मंत्रालयातून उपलब्ध करणं गरजेचं आहे। विविध स्कीमच्या माध्यमातून ही झाडं लावली जातात। काही स्कीममध्ये पाण्याची त्या येणाऱ्या पाणी घालण्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद नसते, काही स्कीममध्ये ती तरतूद असते। ज्या स्कीममध्ये तरतूद नसते त्या स्कीमसाठी DPDCतून निधी उपलब्ध करून द्यावा लागतो। हा भाग झाला एक। आणि तुमचा दुसरा मुद्दा जो होता की काही तळ्यांमध्ये पाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे, काही फॉरेस्टमधले वन्य प्राणी असतील त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपण संबंधित मंत्री महोदयांशी मी उद्याच्याला मुंबईमध्ये गेल्यानंतर पत्रव्यवहार करून लवकरात लवकर कशा पद्धतीनं या तालुक्यातल्या जी काही फॉरेस्टमधली तळे आहेत तिथं पाणी उपलब्ध करून देणं आणि जी काही वनीकरणाच्या अखत्यारीत जी काही झाडं लावलेली आहेत वृक्षारोपणाच्या माध्यमातून ते जगवण्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल ती सर्व काळजी घेण्यासाठी आपण संबंधित मंत्री महोदयांशी पत्रव्यवहार करू आणि त्यातून लवकरात लवकर मार्ग काढू। आज या ठिकाणी चोपडी गावचे ग्रामस्थ आले होते, सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी भजन कीर्तन केलं आणि जी काय 18,000 झाडं त्यांनी वनीकरणाच्या माध्यमातून वृक्षारोपण केलेलं आहे। त्याच्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी जो निधी उपलब्ध करायचा आहे तो आपण DPDCच्या माध्यमातून करतोय। समजा नाही तिकडून उपलब्ध झाला लवकरात लवकर तर माझा आमदार फंड असेल आणि CSRचे जे काही कंपन्या मदत करतात त्या माध्यमातून आपण करू। साहेब, 15 दिवसात जर नाही उपलब्ध निधी झाला तर ही झाडं जळतील असं लोकांचं मत आहे। वैयक्तिक बाबासाहेब देशमुख हा वृक्षारोपणासाठी माझा तो आवडता मुद्दा आहे आणि मी झाडांवरती प्रेम करणारा व्यक्ती आहे। माझ्या खिशातून मी माझ्या जो आमदारकीचा जो पगार येतो त्यातून मी या पाण्याच्या खर्चासाठी तो पगारातून पैसा दिला जातो।